नमस्कार, मी सुनंदन लेले. IBN लोकमतच्या या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. क्रिकेट देवाच्या कृपेने कमीत कमी 100 क्रिकेट ग्राउंडवरती जगातल्या मी जाऊन आलेलो आहे. परंतु फार कमी ग्राउंड अशी आहेत की जिथे गेल्यानंतर खरोखर भारावून जायला होतं. आणि त्याच्यातलं सर्वात मोठं ग्राउंड ज्याला आम्ही क्रिकेटची पंढरी म्हणतो ते ग्राउंड म्हणजे लॉर्ड्स. आता आपण थेट लॉर्ड्सवरती आहोत. ह्या गुरुवारी म्हणजे 21 तारखेला भारत आणि इंग्लंड विरुद्धचा पहिली इथं मॅच होणार आहे आणि त्यानिमित्ताने जगभरातले पर्यटक, जगभरातले क्रिकेट रसिक इथे येणार आहेत. या मॅचचं महत्त्व मोठं आहे. ही 100वी टेस्ट मॅच आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान आणि ICC ने क्रिकेट कारभार हाती घेतल्यापासूनची ही 2000वी टेस्ट मॅच आहे. त्यामुळे या ग्राउंडचं महत्त्व अफाट आहे. फक्त तिथंच ही कथा संपत नाही. या ग्राउंडचं महत्त्व याच्यातही आहे की इथं रूढी, परंपरा, लिगसी ही मनोभावे सांभाळली जाते, म्हणून याला क्रिकेटची पंढरी म्हणली जाते. या क्रिकेटच्या पंढरीबाबत आपण जाणून घेऊयात. खास मित्र माझा केदार, वेलकम. या ग्राउंडच्या लिगसी बद्दल, याच्या इतिहासाबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा जर आपण लॉर्ड्स बद्दल विचार केला तर सगळ्यात लोकांच्या सगळ्यात मनात पहिल्यांदा कुठली गोष्ट येते तर क्रिकेटची पंढरी. पण लोकांनी हे जाणून घ्यावं की ह्याला क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं. तर क्रिकेटचा जो जन्म आहे तो इथे मेरीलिबोन क्रिकेटच्या द्वारे झाला आणि ही परंपरा गेली 200 वर्ष न होता साधारण 300 वर्ष जुनी आहे. तर साधारण 1814 साली इथे सगळ्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळलं गेलं आणि तेव्हापासून आज आपण बघत आहोत की 100वी टेस्ट मॅच जी भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान होणार आहे. आणि साधारण 1932 पासून इंग्लंड सुरू झालेला जो प्रवास आहे त्यात आज आपण 100व्या क्रिकेट टेस्ट मॅचपर्यंत पोहोचलो. ICC आल्यापासून साधारण आपण 2000व्या क्रिकेटपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. 2000 टेस्ट मॅचपर्यंत आज आपण पोहोचलेलो आहे. आणि त्याच्यानंतर इथे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या बघतोय की हे जे आज आपण स्टँड्स नवे बघतोय, त्याच्यानंतर आपण जे मीडिया सेंटर बघतोय ज्याच्या खाली आज आपण उभे आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण बघतोय की या सर्व नवीन गोष्टी साधारण 1999च्या वर्ल्ड कपच्या आसपास निर्माण झाल्या होत्या आणि हे सगळे बदल झाले होते. पण इथल्या रूढी, इथल्या परंपरा, इथल्या ज्या काही व्हिक्टोरियन बिल्डिंग्स आहेत, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा हे नर्सरी पॅव्हिलियन आहे जे आपल्या समोरच इकडे आहे, जे कदाचित लोकांना दिसत नसेल, आणि ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या इथे क्रिकेटचे खूप जपणूक केली गेलेली आहे. तर या कारणासाठी याला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. या क्रिकेटच्या पंढरीच्या बाबतीत हे शूटिंगची परवानगी मेरीलिबोन क्रिकेट क्लबनी खास IBN लोकमतला दिलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत लॉर्ड्सचं अंतर्दर्शन. तेव्हा चला माझ्याबरोबर लॉर्ड्सची हिस्ट्री बघायला. लॉर्ड्सची सुंदरता या तिथल्या सुंदर हिरवळीवरच नाहीये तर अत्यंत परंपरा जपणाऱ्या अशा मेंबर स्टँडमधनंही दिसते, जुन्या इमारतीतनंच दिसते. त्याचबरोबर इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दिशादर्शक वेदरमॅन. याची जागा जरी बदललेली असली तरी त्याचं स्थान अबाधित आहे. आणि त्याचबरोबर इथली अजून एक लक्षवेधक गोष्ट म्हणजे पत्रकारांचे लाड करणारं मीडिया सेंटर. जगातल्या सर्वोत्तम मीडिया सेंटरपैकी हे एक समजलं जातं, ज्याचं नाव आहे टोपण नाव आहे स्पेसशिप. काम आणि छंद हे जेव्हा एक होतात तेव्हा काम हे काम राहत नाही असं म्हणलं जातं. त्या काही सुखी लोकांपैकी मी एक आहे असं मी नेहमी मानतो. देवाचे आभार मानावेसे वाटतात की मला सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघायचे पैसे मिळतात. क्रिकेटचा वार्तांकन करण्याचा जो आनंद असतो तो वेगळा असतो आणि जेव्हा तुम्ही लॉर्ड्सच्या मीडिया सेंटरला येतात तेव्हा तो आनंद खरोखर द्विगुणित होतो. इथल्या सुविधा, इथल्या फॅसिलिटीज ह्या तर अप्रतिम आहेतच. स्पेसशिप याला म्हणलं जातं ते उगाच नाही, परंतु त्याच्याही पेक्षा इथनं जो मैदानाचा व्ह्यू मिळतो त्याला खरोखर तोड नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला इथं मॅच कव्हर करायला आलं की वेगळा आनंद मिळतो. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड आणि भारतीय क्रिकेट टीमचं काहीतरी वेगळं नातं नक्कीच आहे. हे नातं फक्त 100व्या टेस्ट मॅच पुरतं मर्यादित नाहीये
तर टीमच्या दृष्टीने, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सच्या दृष्टीने इथं काही सुखद आठवणी लपलेल्या आहेत. अगदी अजित आगरकरनी सुद्धा इथं शतक केलेलं आहे. त्याच्याबरोबर दिलीप वेंगसरकरांनी 3 शतकं केलेली आहेत. सुनील गावस्करांनी बायसेंटनरी टेस्टमध्ये शतक केलं होतं, तर सचिननी डायना मेमोरियल टेस्ट मॅचमध्ये शतक केलेलं होतं. पण त्याच्याही पेक्षा सर्वात सुखद आठवणी 2 जर का मोठ्या म्हणायच्या झाल्या तर ते म्हणजे नॅटवेस्ट ट्रॉफीमध्ये भारतीय टीमनी याच मैदानावरती 325 धावांचा पाठलाग केला होता. आणि सर्वोत्तम आठवण आहे ते म्हणजे 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली आपण इथेच वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकलेला होता. त्यामुळे लॉर्ड्स आणि भारतीय टीम एक जबरदस्त नातं आहे. सुखद आठवणींचा जणू हा साठा आहे.